व्हिडिओमध्ये। तर आता गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत आणि त्याची साफसफाई घरी चाललेली होती। 3-4 दिवस झाले गेले आणि आता त्याची व्हिडिओ म्हटलं की शेअर करावं, कारण की खूप साऱ्या अशा असतात मैत्रिणी आहेत तर त्या शेअर करत असतात, पण माझ्याच्याने नाही झालं ते, कारण की मग ते कॅमेरा सारखा चालू करा आणि हे सगळं वगैरे म्हणजे खूप वेळ जातो काम करता करता। आणि मी एकदा कामाला लागले की लागले, माझं काहीच लक्ष नसतं आणि मग म्हणून काही बनवलाच नाही तो व्हिडिओ। आणि चला आता 3-4 दिवस झालं दमले खूप आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे, तर आज सुद्धा काम होतं माझं, अजून संपलेलं नाहीये। पण आता चला आज थोडंसं बाहेरचे काम आहेत ती पण करून घ्यायची आहेत, म्हणून आता आज पोस्टपोन झालेलं आहे पुढं काम। आणि चला आता आजच्या दिवसात आम्ही कुठं जातोय, काय काय करतोय सगळं तुमच्याशी शेअर करते। आता वाजलेले जवळजवळ 12, अजून आमचा नाश्ता वगैरे सुद्धा झालेला नाही। तर सगळ्यात पहिल्यांदा आता आम्ही हॉटेलला जाणार आहे आणि आता कुठल्या हॉटेलला जायचंय बघूया। आता अजून 3-4 हॉटेल बघितलेत, आता त्याच्यातल्या एखाद्या हॉटेलला जाऊ आणि त्याच्यानंतर जायचंय अजून थेऊरच्या गणपती बाप्पाला, कारण की चतुर्थीच्या दिवशी जाणंच होत नाही आमचं, सुट्टी नसती कोणाला, कोणच घरी नसतं, हे पण जातात ऑफिसला, मुलं जातात शाळेत कॉलेजला, त्याच्यामुळं मग जाणं होत नाही। मग असंच एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी जायचं। तर चला आता प्लॅन थोडंसं चेंज झालेला आहे। मी म्हटलं होतं की आधी हॉटेलला जायचंय, पण आधी आलोय थेऊरला। आणि आज अजिबात सुद्धा गर्दी नाहीये मंदिरामध्ये, नेहमी तर खूप सारी गर्दी असते, पण आज पहिल्यांदाच मला इतकं रिकामं मंदिर मिळालेलं आहे। आणि आज आम्ही डायरेक्ट गणपती समोर गेलो आणि दर्शन घेतलं नाही, तर अक्षरशः इथं बाहेरून सुद्धा लाईन असते नेहमी तर, आणि चतुर्थीच्या दिवशी तर काही विचारूच नका, भरपूर सारी लाईन असते। तर बघू शकताय तुम्ही, आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलो आहोत आज। आणि आज चैत्राली तर म्हणत होती आज कुठं देवाला प्रत्यक्षात खूप म्हणजे मन भरून पाहिलं, आणि आज छान असं दर्शन झालं गणपती बाप्पाचं। आणि हे आहे महादेवाचं मंदिर, तिथं शेजारी आहे। आणि आता आलोय थेऊरच्या गणपतीला, तर इथं भाजीवाले वगैरे बसतात, तर मग आता भाजीची पण थोडीशी खरेदी झाली, आले सरशी बाहेर। आणि त्याच्यासोबतच असतात की आता जास्त काही घेतली नाही भाजी, पण फळं वगैरे घेतली। काय घेतलं ह्यानी, काय घेतलं बघू, कितीचं ते? 30 रुपयाचं। तुटून जातात दादा ते लगेच, असं देच घेऊ दे त्याला घ्यायचंय तर परत तो म्हणतो। आणि आता आलेलो आहोत वृंदावनमध्ये। तर वृंदावन हे हॉटेल आहे आणि आता बघालच तुम्ही की आतमध्ये हे किती सुंदर आहे हॉटेल, आणि खूप सुंदर असं प्रशस्त हॉटेल आहे हे। आणि सगळे कृष्णाच्या देखावे जे असतात ते सगळे इथं केलेले आहेत त्यांनी। आणि हे झाड पाहिलं मी आल्या तर अक्षरशः त्याची फुलं मिरचीसारखी दिसत होती, खूप सुंदर। पार्टी हॉल, लॉन पण आहे, मस्त आहे। चल तिकडे गार्डन छान आहे।
छोटी बर्थडे पार्टी किंवा असं हे पण करू शकतो, काय बोलतात, बेबी शॉवर. गरम झालाय उन्हाने. चला भूक लागलीये. घरातून निघतानाच भूक लागली होती तिथे, पण आधी म्हटलं जे हे म्हणतात ते जेवण करून जातात का देवाला, म्हणून आधी गणपती बाप्पाला जाऊन आलो. आणि आता चला जेवण करायचं. तुम्हाला जास्त झालंय का? द्या मला मग. मेन कोर्स आलेला आहे. चला मॉलमध्ये एंट्री केल्या केल्या आलेलो आहोत फुलं बघायला, जे की आम्ही दरवेळेसच करत असतो. ओनली विंडो शॉपिंग करायची असते, प्रत्येक वेळेस आलं की घ्यायचं काहीच नसतं. आणि कुठं ठेवायचं ते? गणपतीची शॉपिंग करून वॉटरफॉल बघ चिकू. ते आपल्याकडे हा हे सेम आहे आपल्याकडे, छोट आहे. वॉटरफॉल ते किती मस्त आहे बघ ना, कृष्णा राधा कृष्णाचं. अरे हा हे बघ महादेवाचं. ह्याला वॉटरफॉल नाही म्हणता येणार. राधाकृष्णाचे पण छान आहे. नाही जात. चला जेवण करून डायरेक्ट आलोय सीझन मॉल मध्ये. आता फिरायला नाही आलेलो, इथं शॉपिंग करायची थोडीशी. आहुंना बनवायचा आहे चष्मा. आणि आता बघूया, आता चालले आता कुठलं घ्यायचं आहे, टायटन आयचा घ्यायचा आहे का लेन्स कार्डचा घ्यायचा आहे. आता आम्ही पण एवढा महागाचा चष्मा पहिल्यांदाच बनवतोय. आता बघूया कसलं दुकान बंद झालंय. तर बघा आता घराजवळच्या तर दुकानात जाऊन बघितलं आम्ही, पण तिथं काही जास्त व्हरायटी नव्हती. टायटन आयचंच होतं ते, आणि छोटंसं शॉप होतं, पण तिथं काही इतकं नव्हते, काय आवडलं नाही आम्हाला. म्हणून म्हटलं की चला मॉलमधल्या दुकानांमध्ये बघूया. तर इथं खूप सारी व्हरायटी होती, पण ह्याचे रेट पण तसेच होते एकदम. खूप जास्त रेंज होती टायटन आयची. तर त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की बघूया आता लेन्स कार्डचं कसं काय आहे, बजेटमध्ये आपल्या बसतं आहे का. आणि खूपच जास्त रेंजवाला चष्मा घेण्यात पण काय अर्थ नाही आहे, दिसणार तर तसंच आहे आपल्याला. चला ह्यांच्या चष्म्यासाठी आज माझी कामं ठेवली आहेत. आज फायनल करा बरं का चष्मा तुमचा. आणि ह्या मुलाला काय एक घड्याळाचं वेड लागलंय काय माहिती. किती आहे? 40-40 हजाराचे घड्याळ कोण घेऊन देणार. ऐकलत का तुम्ही? अक्षरशः 40-40 हजाराची घड्याळं होती. आणि अथर्वला हे घड्याळांचंच वेड लागलेलं आहे. आता कोण घेणार आहे इतकं 40 हजाराचं घड्याळ. म्हणजे आम्हाला 10 ते 15 हजार रुपये चष्म्यासाठी घालवायला सुद्धा खूप जास्त वाटतात ते. आणि हा मुलगा इतके महागडे घड्याळं बघतोय की आजकालच्या मुलांचे शौकच इतके झालेले आहेत ना मोठे मोठे, की आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. तर आता म्हटलं जरा थांब, जरा वेट कर, बघूया आपण. आणि त्यानंतर आम्ही मॉलमध्ये तर आहे ना लेन्स कार्डचं दुकानच नव्हतं. खरं म्हणजे आम्हाला माहितीच नाही आहे, कधी चष्मा आम्ही बनवलाच नाही आतापर्यंत. जो जुना ह्यांचा चष्मा होता, पण तर त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यावरतीचं काम चाललेलं होतं. पण आत्ता नंबर चेंज झाल्यामुळं चेंज करतो आहे आम्ही चष्मा. तर त्याच्यामुळे आम्हाला काही आयडिया नव्हती दुकानं कुठं आहेत ते. तर मॉलमध्ये असंच असेल म्हणून ह्या अंदाजाने आम्ही गेलो होतो. पण तिथं काही लेन्स कार्डचं दुकान नव्हतं. टायटन आयचं होतं, पण ते काही आम्हाला परवडण्यासारखं नव्हतं. अतिच्या काहीच किमती होत्या तिथं.
ते काही आम्हाला पटलं नाही, म्हणून आता लेन्सकार्टमध्ये आलो आहे. तर इथं खूप छान छान ऑफर आहेत. 1वर 1 फ्री चष्मा आहे. कुठलं पण तुम्ही जर का घेतलं, म्हणजे कितीचाही चष्मा घेतला तर असं काहीचं आहे. तर आणि आता इथं आऊंसाठी चष्मा घ्यायला आलो आहे आणि आमचंच चाललेलं आहे एकावर एक असे चष्मे आम्ही बघतोय ट्राय करून. गॉगल घ्यायचंच आहे आम्हाला, एक चांगला छान असा ब्रँडेड. तर म्हणून बघतोय की आत्ता घेणार नाही आहोत, बघूया, चॉईस करून ठेवतोय. कारण की असं पण स्पेशल कधी जाणं होत नाही दुकानांमध्ये, म्हणून म्हटलं की चला आपण पण बघून बघून तर ठेवूया आणि नंतर कधी घेता येईल म्हणून. तर असे आमच्या तिघांचं पण चाललेलं आहे. आम्ही तिघंसुद्धाच तेच काम चाललेलं आहे. आलो आहे इथं आणि बघा अथर्वचं सुद्धा चाललेलं आहे गॉगल ट्राय करणं आणि त्याचंसुद्धा चाललं होतं मला हा घ्यायचा आहे आणि इथं बघा मी त्याचा व्हिडिओ घेते तर कसा बघतोय. त्याला अजिबात आवडत नाही व्हिडिओमध्ये घेतलेलं किंवा आलेलं. तो म्हणतो मला अजिबात तुझ्या व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही, म्हणून असा ॲटिट्यूड दाखवतोय मला. चला आले आता घरी. 2 तास लागले चष्मा चॉईस करायला. चष्म्याची फ्रेम कशी केले, त्या लेन्सकार्टमध्येच घेतले चष्मे, कारण की तिथं ऑफर होते 1वर 1 फ्री. आणि टायटन आयचा तर काही खूपच रेंज हाय होती, त्याच्यामुळं ते काय आम्हाला परवडण्यासारखं नव्हतं किंवा एवढी आवश्यकता नाही वाटत की इतकं महाग चष्मा घ्यायची गरज आहे. तर चला आता तिथं घेतले 2 चष्मे आणि आता घरी आलोय. आता तर खरं तर आहे ना, बाहेरून आलं की खूप कंटाळा येतो, दमून जाते मी. पण आज सगळा दिवस बाहेरच गेलाय आणि आता जायचंय गणपतीचं डेकोरेशन आणायला. थोडंफार सामान आहे आणायचंय. तर चला आता ते घ्यायला जाते ह्यांच्यासोबत आणि गणपतीचं डेकोरेशन सुद्धा शेअर करेन मी. आता चला बघूया अजून पुढं काय काय होतंय. अजून स्वयंपाक बाकी आहे, तो तर काय करायला सांगणार आहे. दुपारी झालं जेवण, जेवून आता बघूया संध्याकाळी काय करायचंय. पण आधी आता घेऊन येते डेकोरेशनचं सामान आणि मग बघूया पुढचा प्लॅन कसा आहे. आणि बघा मी म्हटलं होतं की शॉपिंग करायला जायचे डेकोरेशनची, तर आलेले आहे हडपसरमध्ये डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी. आणि बघताय की तुम्ही किती सारी गर्दी आहे. खरं तर मला इतक्या गर्दीमध्ये अजिबात सुद्धा सुचत नाही काय शॉपिंग करायची ते. तर कशीबशी मी शॉपिंग केली आणि खूप सारी गर्दी होती. आणि आता थोडेच दिवस राहिलेत गणपती बाप्पा यायला, तर रेटसुद्धा खूप सारे लावलेले आहेत त्यांनी. खरं तर खूप लवकर शॉपिंग करायला पाहिजे ही. तर चला आता काय शॉपिंग केली ही मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेलच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.